नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलभीमराव पाटील आहेत। 1980च्या दशकामध्ये मोठा जनाधार असलेला गोरगरिबांचा एक नेता तथा विलासरावजी देशमुख यांच्या अत्यंत निकटवर्ती अशी श्री पाटील यांची उमरगा तालुक्याच्या राजकीय पटलावर छबी होती। 26 मे हा विलासरावजी देशमुख यांचा पुण्यस्मरण दिन। याच पार्श्वभूमीवर आज आपण 92 वर्षाचे जे काही बलभीमरावजी पाटील आहेत त्यांच्या विलासरावजी यांच्या प्रति नेमक्या काय भावना आहेत या भावना या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, 26 मे हा लोकनेते तथा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचा पुण्यस्मरण दिन होय। तर नेमकं विलासरावजी देशमुख यांची जयंती आहे, तर या पार्श्वभूमीवर तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? कारण आपण विलासरावजी देशमुख यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून 1980च्या दशकामध्ये ओळखला जात होता, तर काय भावना आहे तुमची? नेमकं काय सांगाल आम्हाला? विलासरावजीमुळं खूप मोठा संस्कार झालेला आहे। एक अतिशय सरळ आणि स्वच्छ मनाचा माणूस, गरीबाच्या गरीब माणसाला बोलणारा, तसं काम करणारा, गेल्यामुळं मोठी राजकारण दलील निर्माण झालेली आहे आणि ते भरून निघणं अवघड वाटतं। अशा तपस्वी राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांचे कामं केले, आमचे केले कामं। सामान्य माणूस नाही, परंतु मला अतिशय जवळीकपणानं वागणूक दिली, त्यांच्यामुळे माझ्या अंगात वाटत आहे किंवा एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याला आधार दिला आहे म्हणून, आणि गरिबांचे कामं आणखी वेगात चालू केले असं हे आहे। सर, 1980च्या दशकामध्ये उमरग्याच्या जे काही राजकीय पटलावरती श्री बलभीमरावजी पाटील हे विलासरावजी देशमुख यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते। आपण विलासरावजी देशमुख यांच्या अत्यंत जवळ गेला होता, तर नेमकं हे कसं घडून आलं होतं? काय सांगाल तुम्ही आम्हाला? मी गोरगरिबाचं काम करत ते कारण माहीत झालं आणि मग कुठलंही काम पक्षाचं असो बाहेरचं असो ते मला सांगायचंय तर हे काम आपण करून घ्या, आणि मी ते करायचं का। काँग्रेस कमिटीचे मी अध्यक्ष 77 झालो, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष। त्याच्या अगोदर होतं तिथून 18पर्यंत 90 सालापर्यंत मीच राहिलो। जेव्हा मी उलका उभा टाकलो तेव्हा ते माझं अध्यक्षपद गेलं तो मीच होतो। म्हणजे कंटिन्यू 13 वर्ष मी अध्यक्ष राहिलो। म्हणजे तुम्ही जे काही गोरगरिबांचे जे काही कामं करायचं त्या माध्यमातून तुम्ही विलासरावजी देशमुख यांच्या जवळ गेलात? होय सर, लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाबाबत बलभीमरावजी पाटील काय सांगतील? कसं होतं नेतृत्व विलासरावजी देशमुख यांचं? अतिशय स्वच्छ माणूस मनाचा, कुठलाही म्हणून गेला ते काम करण्यामध्ये अग्रगण्य महत्व द्यायचं, काम करायचं आणि आम्हालाही सांगायचं जे कामं राहिले ते बघून घ्या, करून घ्या, पण काम अडथळा काम आहे, पक्षाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे असं ते बोलायचं। सर, आजच्या राजकारणात जर आपण बघितलं, आज कुठलेच आमदार म्हणा किंवा कुठलेच खासदार म्हणा स्वतः तर फोन घेत नाहीत, हो, आणि त्यांचा पीए फोन घेतो आणि तो पीएचा जो काही रुबाब असतो तो रुबाब मात्र वेगळाच असतो। तर आपला जो काही जमाना होता तो म्हणजे 1980च्या दशकामध्ये तो लँडलाईनचा जमाना होता, आणि त्या लँडलाईनच्या जमान्यामध्ये निश्चितपणे तुम्ही विलासरावजी देशमुख यांना फोन केला असेल अनेक वेळेला। तर त्यावेळेला तुमचा जो काही अनुभव होता, काय अनुभव होता नेमका, आम्हाला काय सांगा? कुठल्याही कामाच्या बाबतीत फोन लावल्यानंतर ते चटकन फोन घेत आणि त्या चौदा पटेल साहेब तर ते कामामध्ये कुठलेही हे नव्हते, दिरंगाई नव्हती, काम करायचं आणि आम्हाला काम करा म्हणून सांगायचं, हा त्याचा स्वभाव होता। आता विलासरावजी देशमुख यांच्या बाबतची एखादी अविस्मरणीय घटना तुम्हाला सांगा म्हणाल तर तुम्ही काय सांगाल आम्हाला? एखादी अविस्मरणीय घटना विलासरावजी देशमुख यांच्या बाबतीत श्री बलवीन पाटील यांची? ते याचा जन्म झाला, कार्यक्रम ठरला मी, म्हणजे तुमचे जे काही चिरंजीव आहेत राजाराम पाटील 84 साली, 1984 साली, म्हणजे तुमच्या चिरंजीवाचा नामकरण समारंभ होता उमरग्याच्या शिवाजी कॉलेजमध्ये, बरोबर? निमंत्रण सांगायला गेलो, आपण विलासरावजी देशमुख यांना निमंत्रण दिलं होतं, मग त्या कार्यक्रमाला आले होते? काय सांगता? काय होतं सांगतो, एका शब्दात म्हटलं मी येतो आणि आले। दुसरे नेते आले पण हे स्वतःहून आले। सर, 1986 मध्ये असं म्हणलं जातं की
विलासरावजी देशमुख सहकार मंत्री होते किंवा आणखी त्यांच्याकडे अनेक बरेच खाते होते त्यांच्याकडे. आणि त्या काळामध्ये तुम्ही त्यांचे अत्यंत विलासरावजी देशमुख यांचे निकटवर्ती होता. आणि 1986 मध्ये उस्मानाबाद जिल्हा भूविकास बँकेची जी काही निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये विलासरावजी देशमुख गटाकडून केवळ एकमेव उमेदवार ते म्हणजे श्री बलभीम पाटील निवडून आले होते. बरोबर माझं म्हणणं? बरोबर. आणि त्यावेळेला माजी मुख्यमंत्री डॉक्टर निलंगेकर गटाचे 4 उमेदवार, त्याच्यानंतर माजी मंत्री डॉक्टर पद्मश्री पाटील यांच्या गटाचे 2 उमेदवार असं काही निवडून आले. असं असताना देखील जे काही सहकारातला जो काही कायदा आहे कायदा बदलून विलासरावजी देशमुख यांनी श्री बलभीम पाटील यांना उस्मानाबाद जिल्हा भूविकास बँकेचं अध्यक्ष केलं होतं असं म्हणतात. काय नेमकं हा काय प्रकार होता? प्रकार काय झाला, लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की देशमुख साहेब एकच म्हणून झालाय, देशमुख साहेब एकच म्हणून झालाय. त्यांनी मग माणसाला कसं करायचं, घर मुंबईमध्ये शरद पवार साहेब घरी आले. मुंबईमध्ये विलासरावजी देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी पवार साहेब आले. शरद पवार साहेब ते कामाच्या त्यांच्या कामानिमित्त. तुम्ही तिथं होता? विलासरावजी यांच्या सोबत तुम्ही होता? मग त्यांचं काम करत सहज बोलले, पवार साहेब काम आहे तुमच्याकडे आमचं, सांगा म्हणजे. विलासरावजींनी म्हणले सांगा. ते डॉक्टर साहेबचे माणसं आहेत 2 आणि त्यांचं पेरवं होत असेल तर आमची काही मागणी नाही, होत असेल विचारा, नसेल आम्हाला मदत करा. तुम्हाला त्यांना मदत करा, बोट काय त्या माणसाला मदत करा, म्हणजे तुमच्याकडे बोट करून आम्हाला मदत करा. फोन पवार साहेब आणि बोलले त्या डॉक्टर पाटलाला बोलले. पवार साहेबांनी डॉक्टर पद्मश्री पाटला फोन केला, फोन केला. तुमचे किती लोक आले? 2. चेअरमन होतोय का? नाही. बलभीम पाटला मदत करा. तुमचा जर चेअरमन होत नसेल तर तुम्ही बलभीम पाटलाला मदत करा असं पवार साहेबांनी विलासरावजी देशमुख यांच्या समोर सांगितलं. समोर साहेब नाही म्हणजे होत नाही आमचा, नाही मदत करा आणि मी जिथं असेल ते तुम्हाला कळवा. बलभीम पाटील चेअरमन झाले मला कळवा. म्हणजे बलभीम पाटील चेअरमन झाले तर मला लागलीच कळवा. कुठे असू मी असं पवार साहेब बोलले. पक्का करून सहकार कायद्यात बदल नेमकं काय नेमकं आता? कारण का तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टर निलंगेकर साहेबांचे 4 आले होते, पद्मश्री पाटलांचे 2 आले होते, 6 झाले. आणि मग तुम्ही 1 3 तरी 3च झालात. बहुमत तुमचं नव्हतं, बहुमत डॉक्टर निलंगेकर साहेबांच्या गटाचं होतं. कसं झालात मग तुम्ही? त्याच्यामध्ये काय कर 2 माणसं कॉप केले. 2 कॉप्ट मेंबर. म्हणजे असं कायद्यात नव्हतं का कॉप्ट मेंबर घ्यायचं? निवडणूक झाली नव्हती, कॉपने कायदा सुचलं, 2 माणसं केले. हे 2 आणि हे 2 आणि 3 आणि डॉक्टर साहेबांचे 2 म्हणजे 2 कॉप्ट मेंबर घेतले आणि त्यांना मतदानाचा अधिकार दिला. म्हणजे त्यांना कॉप्ट मेंबरना मतदानाचा अधिकार देऊन नव्हता पूर्वी, पण मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना दिला आणि बलभीम पाटील यांना अध्यक्षपदी बसवलं. एकूण 5 झाले. 9 माणसाची बॉडी होती, 5 झाले. सर 1990 ती जी काही उमरगा काही विधानसभा निवडणूक आहे ती विधानसभा निवडणूक फारच गाजली. त्या कोणत्या अर्थाने की 1990 मध्ये माझ्या माहितीनुसार विद्यमान जे काही काँग्रेसचे जे काही आमदार आहेत श्री खालिद मियां काझी साहेब त्यांनाच पक्षश्रेष्ठीने परत 1990 मध्ये काँग्रेसची उमेदवारी दिली. 85 मध्ये काझी साहेबांना दिली. काझी साहेब निवडून आले आणि तुम्ही मग त्यावेळेस त्या दरम्यान तुमच्या आणि काझी साहेबांचे अत्यंत चांगले संबंध होते. माझ्यामुळे तुमच्यामुळे काझी साहेब निवडून आले असा तुमचा दावा आहे. मग 90 मध्ये परत काझी साहेबांना पक्षश्रेष्ठ उमेदवारी दिली आणि तुम्ही मग त्यावेळेला त्या काझी साहेबांच्या विरोधामध्ये बंडखोरी केली आणि बंडखोरी केल्यानंतर दुर्दैवाने त्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला. आणि मग मला विचारायचं आहे की 1990 नंतर आपण जर बघितलं की ते जी काही घटना घडली त्या घटनेमुळे राजकीय दृष्ट्या तुमची फार मोठी पिछेहाट झाली म्हणा किंवा फार मोठं नुकसान झालं. बरोबर. त्याच्यानंतर विलासरावजी देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी 2दा त्यांची वर्णी लागली. त्याच्यानंतर देशमुख साहेब केंद्रीय मंत्री झाले. मग तुम्हाला त्यांनी नंतर कधी मदत केली नाही का? कारण तुम्ही 80च्या दशकामध्ये तर त्यांची फारच निकटवर्ती होता, फारच जवळ होता. तुमच्यासाठी त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की सहकार मंत्री असताना कायद्यामध्ये बदल करून तुम्हाला त्यांनी निलंगेकर साहेबांच्या गटाचं बहुमत आला असताना देखील त्यांनी तुम्हाला अध्यक्षपदी बसवलं होतं. मग यानंतर तुम्हाला त्यांनी मदत केली नाही का? काय सांगाल तुम्ही? त्यांचं एक धोरण असं होतं, पक्षाच्या विरुद्ध लोक असतात ह्या मदत करत होते, मदत नव्हती.
म्हणजे तुम्ही पक्षाच्या विरोधामध्ये हा म्हणजे तुम्ही बंडखोरी केली होती हा. आणि ते विलासरावजी देशमुख यांना आवडलं नाही आणि त्यामुळे त्याच्यानंतर विलासरावजी देशमुख यांनी हा तुमचे त्यांच्यावर संबंध चांगले होते संबंध पण जो मदत कुठे परंतु कुठली राजकीय मदत कुठेच केली नाही. नाही एकच कारण पक्ष उडी वाढले म्हणून. सर 1990 ची जी काही निवडणूक आहे आता आपण त्या निवडणुकीवर चर्चा केली तर 1990 ची जी काही निवडणूक आहे राजकारणाच्या सर तुम्ही पीक पॉइंटला होता हा. तेव्हा उमरगा तालुक्याच्या राजकीय पटलावर तुमचा फार मोठा दबदबा होता होय आणि असं असताना तुम्ही ती जी काही काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत काजी साहेब त्यांच्या विरोधामध्ये जी काही बंडखोरी केली तर तो जो काही तुमचा जो काही 1990चा तुमचा जो काही तो राजकीय जो काही निर्णय आहे निवडणूक लढण्याचा आता मागे वळून बघितल्यानंतर जीवनामध्ये असं वाटतंय का की ती जी काही तुमची जी काही निवडणूक लढण्याचा तुमचा जो काही निर्णय होता तो राजकीय निर्णय चुकीचा होता काय सांगाल तुम्ही आम्हाला? चुकीचा नव्हता असं मला वाटतं. देतो मी दिलं नाही देतो म्हणून दिले नाहीत. हा उभा टाकत उभा टाक म्हणजे तो निर्णय चुकीचा नव्हता पण त्याची राजकीय किंमत बालिंगरावजी पाटील यांना फार मोठी चुकवावी लागली. हा खरंच ती गोष्ट हे तर मान्य तुम्हाला? हे मान्य हम्म. सर आता उमरगा तालुक्याच्या राजकीय पटलावरती माजी खासदार प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड शिवसेनेचे नेते त्याच्यानंतर काँग्रेसचे त्याच्यानंतर कारण भाजपचे आता बरोबर भाजपचे जे काही नेते आहेत माजी मंत्री बसवराजी पाटील मुरुमकर त्याच्यानंतर शिवाजीदादा चालुके उमरग्याच्या राजकीय पटलावर एक काळातले दादा म्हणून ओळखले जायचे ते शिवाजीदादा चालुके त्याच्यानंतर केशव उर्फ बाबा पटेल असे अनेक जे काही नेते आहेत या नेत्यांचे चिरंजीव आज आपल्याला अनेक चिरंजीव राजकारणामध्ये पाहायला मिळतात. सर तुम्ही तर राजकारणामधील उमरग्याच्या राजकीय पटलावरील आपण जर पितामह भीष्म आहे म्हणलं तर कदाचित चुकीचं होणार. मग या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय की कोणत्या युवा नेत्याला उमरगा तालुक्याच्या राजकीय पटलावरती फ्युचर आहे किंवा भवितव्य आहे काय सांगाल? एखाद्या युवा नेत्याचं नाव आणि का त्याला भवितव्य आहे? शरण पाटला भविष्य असं वाटतंय मला. शरण बसवराजजी पाटील यांना भवितव्य आहे का? त्यांना भवितव्य आहे त्यांचा समाज फार मोठा आहे आणि आपला समाज एकत्र राहत नाही म्हणून त्याचा फायदा होईल. म्हणजे मराठा समाज एक संघ राहत नाही एक संघ. माझ्या मुलचं झालं तसा एक संघ आहे समाज. आणि परवा जो आपला निवडून आला त्या अंगामध्ये बसवराज मोठा हात आहे. बसवराज पाटलांचा मोठा हात आहे हे पुढच्या दृष्टीनं एक संघ. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जे काही बसवराजजी पाटील आहेत त्यांचे जे काही चिरंजीव आहेत शरण पाटील त्यांना उमरग्याच्या राजकीय पटलावरती भविष्य आहे किंवा भवितव्य आहे. सर वय वर्ष 92 आजही तब्येत अतिशय चांगली आहे खणखणीत आहे चांगली आहे तर याचं नेमकं राज काय काय सांगाल तुम्ही आम्हाला? कसं एवढी प्रकृती चांगली आहे त्याचं नेमकं राज काय काय सिक्रेट काय? व्यायाम प्राणायाम आधी प्राणायाम करता? आहारावर कंट्रोल आहे. आहारावर नियंत्रण आहे. आहार नेमकं काय काय सांगाल? ज्वारीची भाकरी डाळ भाकरी दूध आणि आहार फार कमी आहे. मी अर्धी भाकरी खातो सकाळी अर्धी भाकरी आणि संध्याकाळी अर्धी भाकरी दूध आणि प्राणायाम किती वेळा करता दररोज? सकाळी 6:30-7. श्री बलवीन पाटील यांची सकाळ कधी सुरू होते? 6ला. सकाळी 6ला. धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. खूप सारे